आणि मला हे अविनाश दादांनी सांगितलं होतं. तेव्हा ते दादांचे पिये होते आणि त्यांना म्हणजे फोन अजित करायचे. दादांचे? हां, अच्छा. अविनाश दादा. आणि त्यांना म्हणजे, बाबा हा करोना किती तारखेला जाणार आहे रे? तो म्हणायचा, का गं बाई? नाही रे, मला भाषणं घ्यायची आहेत पुढची, तर हा तारीख कळली तर मी पुढची भाषणं घेईन ना त्यासाठी. मग ते विचारायचे, तू आता कुठे आहेस? बाबा मी मांजरीत आहे. तिथे आता कोण आहे? ममता आहे. मग ते मला फोन करणार आणि सांगणार की माई ठीक आहेत ना वगैरे, आणि त्यांना कुठे बाहेर पडू देऊ नका. त्या काळात मी तिला इतकं काय काय सांगितलं होतं, कारण प्रचंड हट्टी होती. बालहट्ट म्हणतो ना आपण, कारण ती हळूहळू ना असे लेकरू रूपांतर होत होतं ते छोट्या लेकरामध्ये. पण खूप भोळी. मी जे मगाशी म्हटलं ना, की कोरोना म्हणून कुणीतरी आलंय आणि ते जाणार आहे, मग ती तारीख कळायला हवी. पण हे मी पाहिलंय की प्रत्येक मोठ्या होणाऱ्या माणसाच्या मनात एक लहान मूल असतं आणि ते लहान मूल जपणं ना खूप भारी असतं, खूप भारी. आपण तेव्हा मोठे होतो, म्हणजे आई तिच्या भाषणांमधनं बरेचदा सांगायची. खरं तर तो तिचा आणि माझा खूप पर्सनल एक क्षण होता, की मला माझ्या आईची आई व्हायचं आहे म्हणून. पण तिने ते खूप भाषणांमधनं सांगितलं, की माझ्या ममताला जेव्हा विचारलं पत्रकारांनी की तुला काय व्हायचं आहे, तर ती म्हणाली होती की मला माझ्या आईची आई व्हायचं आहे. आणि मी झाले. त्या तिच्या शेवटच्या वर्षभरामध्ये, तिच्या आजारपणामध्ये माझं बाळ होतं, ते अक्षरशः बाळ होतं. चला आपण भरताकडे वळूया. हो, म्हणजे आईची आई होणं हा सगळ्यात मोठा गुरुमंत्र आहे. अगदी. चला काय करूया? कढई. बरेच जण ना हे देठ म्हणजे काढून टाकतात. मी हे देठ पण टाकते भरतामध्ये. हो, छान लागतं. जेव्हा ते शिजलं जातं ना तेव्हा छान लागतं. काय घालू याच्यात? तेल बाबा. किती लागणार आहे? बस 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 बस. काय घालायचं? जिरं मोहरी. जिरं मोहरी द्या मला एक. मी तुम्हाला मदत करतो. तुमच्या घरी रोजचा स्वयंपाक कोण करतं? मला वेळ असेल तर मी करते. ट्रान्सपरंट आहे उत्तर खूपच. नाही, मला स्वयंपाक करायला आवडतो. मुळात खूप छान तंद्री लागते स्वयंपाकामध्ये, म्हणून आवडतो. हिंग. हिंग. बस बस बस. आणि कांदा. आणि कांदा. येस. माई कधी स्वयंपाक करायच्या? अरे, आईच्या हाताला फार चव होती. हो, फार चव अरे होती. वा. तिने पाण्याला जरी फोडणी दिली असती ना तरी चवीचं झालं असतं. इतकी चव होते. सहमत आहे मी तुमच्याशी. अगदी. अजून एखादी गझल. अजून ऐकू एक. ऊन चढले म्हणू की उतरले म्हणू, काय सरले म्हणू, काय उरले म्हणू. ऊन चढले म्हणू की उतरले म्हणू, काय सरले म्हणू, काय उरले म्हणू. सोबतीने जगू जन्म पुढचा तरी, सोबतीने जगू जन्म पुढचा तरी, आमचे फार आधीच ठरले म्हणू. अरे वा 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 वा. डवळा बाबा तुम्ही. अरे वा वा. छान होतोय कांदा. हो द्या. अरे वा वा वा. मोहरुनी कधी घाव आलेच तर, झाड गुलमोहराचे बहरले म्हणू. ऊन चढले म्हणू की उतरले म्हणू, काय सरले म्हणू, काय उरले म्हणू. होऊ दे कांदा. तुम्हाला हवा तसा? झाला झाला, मस्त झालाय खरपूस कांदा. झाला. येस. याच्यामध्ये आता तिखट टाकूया. तुला हवं तसं टाक तिखट. मला लागतं जरा हो झणझणीत. हो, घे. आईला पण लागायचं झणझणीतच. वा वा. येस. हळद टाक. पुरे का? हो. आता काय हळद? हळद आणि मीठ. म्हणजे आपण ह्यात कांद्याची पात आणि शेंगदाणे पण टाकू शकलो, असं टाकू? हो हो, मजा येईल जरा. कांद्याची पात आणि शेंगदाणे. क्या बात आहे. काय सुगंध आलाय हो ममता ताई. मलाही फार आवडतं भरीत, आणि आईला तर आवडायचंच. टाकूया. हो. मी पहिल्यांदा देठासह भरीत. अरे छान लागतं देठ. ते घ्या. देठ थोडं आनंदात होतं. त्याला वाटलं आपलं काहीच काम नाही. असं त्याला काय माहिती ते ममता ताई आल्यात. झाकण ठेवूया याच्यावर. आपण थोडी कोथिंबीर आता टाकून घेते, बाकीचे नंतर टाकते. ठीक. झाकण ठेवूया. वा, वांग लईच चांगलं वाफळलंय बघा. असा त्याचा सुगंध दरवळायला लागलाय. आता वरून थोडी कोथिंबीर घातली की कार्यक्रम झाला. झाला झाला झाला. मस्त खरपूस झालंय. बंद करू गॅस? हो हो, अगदी. वा. आपण एक काम करू. येस. देठाला आपण त्रास दिल्यामुळे त्याला जरा विशेष मान देऊ.
शेंगदाणे मला प्रचंड आवडतात म्हणून मी आईला पण थोडेसे- खूप आवडायचे, मलाही आवडतात. म्हणून थोडेसे टाक, असे टाक, जरा टाक, टाक. आणि आता कोथिंबीर फर्स्ट Yes. क्लास अफलातून अमेझिंग. माईंना सांगायला पाहिजे या खायला म्हणून. किती छान. मला वाटतं त्या आल्याही असतील, त्यांनी हे पाहिलेही असेल. पाहिलंही फारच असेल. सुरेख. वा, अप्रतिम असं वांग्याचं भरीत झालेलं आहे. अफलातून आहे, वाफळलेलं आहे. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. वांग्याचं भरीत 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: मोठी वांगी 1, उभा चिरलेला कांदा 1, कांद्याची पात आवडीनुसार, कोथिंबीर आवडीनुसार, भाजलेले शेंगदाणे आवडीनुसार, जिरे 1 चमचा, मोहरी 1 चमचा, हिंग अर्धा चमचा, लाल तिखट 2 चमचे, हळद 1 चमचा, मीठ चवीनुसार. कृती: प्रथम मोठ्या वांग्याला काट्याने टोचून तेल लावून घ्या आणि गॅसवर खरपूस भाजून घ्या. आता एका पॅनमध्ये तेल घाला, त्यात मोहरी, जिरे, हिंग, उभा चिरलेला कांदा घालून परतून घ्या. आता त्यात लाल तिखट, हळद, मीठ, कांद्याची पात, भाजलेले शेंगदाणे घालून परतून घ्या. शेवटी भाजलेलं वांग कुस्करून देठासकट घाला आणि परतून घ्या. वरून कोथिंबीर घाला आणि झाकण लावून वाफवून घ्या. भाजलेले शेंगदाणे आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करा. वांग्याचं भरीत तयार. घ्यायचा का घास पहिला? पहिला घास तुम्ही घ्या. आज मान तुमच्याकडे. तुम्ही आम्हाला गुरुस्थानी आहात. मस्त जमलंय, खरंच छान झालंय. ममताताई, थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात. आम्हाला फार आनंद झाला. आणि एक विनंती करायची आहे, म्हणजे एका श्रोत्याला, की तुमची एक पुढच्या जन्मी अशी एक कविता आहे, तर गझल ती आम्हाला आहे. ऐकायची आहे. Yes, yes. गझल. येस. जेवढे शेर आता आठवतील तेवढे बोलते की जन्म मला तू द्यावा आंदण पुढल्या जन्मी, जन्म मला तू द्यावा आंदण पुढल्या जन्मी, या जन्माची नको आठवण पुढल्या जन्मी, या जन्माची नको आठवण पुढल्या जन्मी, राग अनावर होता होता आवरेन मी, पण प्रेमावर नको नियंत्रण पुढल्या जन्मी, याही जन्मी चुकली नाही पायपीठही, याही जन्मी चुकली नाही पायपीठही, नसेल नाग नक्की वणवण पुढल्या जन्मी, नसेल नाग नक्की वणवण पुढल्या जन्मी. आणि त्यातला शेवटचा शेर असा होता की तुझ्या विना या 6 ऋतूंचे काय करू मी, अरे बाप रे. तुझ्या विना या 6 ऋतूंचे काय करू मी, ऋतू 7वा होऊ आपण पुढल्या जन्मी, ऋतू 7वा होऊ आपण पुढल्या अरे जन्मी. बाप रे, तुम्ही फार भन्नाट लिहिता बाबा. अरे बाप रे बाप रे बाप. थँक्यू थँक्यू. फारच सुंदर. तुम्ही आलात, मनापासून आभारी आहोत. तुम्हाला झी मराठीच्या कुटुंबाकडनं एक छानशी भेट देतो. थँक्यू द्या. थँक्यू थँक्यू सो मच. तुम्हाला खूप मनापासून नमस्कार. Yes. आणि पुन्हा पुन्हा येत राहा. आपण पुन्हा पुन्हा भेटत नक्की राहू. नक्की वा. नक्की.